हॅलो स्टुडंट्स, ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस हा जो आपला लेसन सुरू होता, या लेसनमध्ये सगळ्यात सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये काही तुम्ही टर्म स्टडी केल्या आणि त्या टर्म्समध्ये सगळ्यात पहिली टर्म तुम्हाला सांगितली ह्यूमन हेल्थ. या हेल्थच्या डेफिनेशननंतर नेक्स्ट जे तुम्ही बघितलं ते होतं हायजीन. हायजीननंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितलं इम्युनिटी, इम्युनॉलॉजी, रेझिस्टन्स, अँटीजन, अँटीबॉडी. या ज्या काही टर्म्स आहेत, या सगळ्या टर्म्स ह्यूमन हेल्थशी रिलेटेड किंवा इम्युनिटीशी रिलेटेड तुम्हाला टर्मिनॉलॉजी सांगितली. यानंतर नेक्स्ट आपण बघत होतो टाईप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीचे तुम्हाला मी मेन 2 टाईप सांगितले. त्यातला पहिला टाईप होता इनेट इम्युनिटी आणि जो दुसरा टाईप सांगितला तो आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. या आधीच्या लेक्चरला आपण इनेट इम्युनिटी जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे तिचे काही कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगितलेले आहेत. तर या सगळ्यावरून इनेट आणि ॲक्वायर्ड ह्या दोन्हींमध्ये काय डिफरन्स आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. तरीही मी एकदा रिकॉल करते तुम्हाला. इनेट इम्युनिटी हिला म्हटलं जातं इम्युनिटी विच इज प्रेझेंट बाय बर्थ. ही बर्थपासून इम्युनिटी आपल्याकडे प्रेझेंट असते आणि तिला आपण इनेट इम्युनिटी असं म्हणतो. आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी इट इज ॲक्वायर्ड बाय इंडिव्हिज्युअल ड्युरिंग इट्स लाईफ टाईम. ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती त्या इंडिव्हिज्युअलनी ॲक्वायर केलेली असते त्याच्या लाईफ टाईममध्ये आणि तिला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. दुसरा डिफरन्स बघा इनेट आणि ॲक्वायर्डमध्ये. इनेट जी आहे ती स्पेसिफिक नाही, इट इज नॉट स्पेसिफिक. व्हॉट इज मीन बाय स्पेसिफिसिटी? सी, स्पेसिफिसिटी मीन्स रिस्पॉन्स गिवन टू ईच ऑर्गॅनिझम. इफ इट इज डिफरंट देन इट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक रिस्पॉन्स. जर प्रत्येक वेगळ्या ऑर्गॅनिझमला दिला जाणारा रिस्पॉन्स जर वेगवेगळा असेल तर त्याला आपण स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स असं म्हणू शकतो. इनेट इम्युनिटीमध्ये मात्र असं होत नाही. कोणताही पॅथोजन जरी येत असेल तरी रिस्पॉन्स सेम दिला जातो. त्यामुळे इट इज नॉट स्पेसिफिक. हे जर तुम्ही ॲक्वायर्ड इम्युनिटी बघितलं तर इट इज स्पेसिफिक. ॲक्वायर्ड इम्युनिटी स्पेसिफिक आहे. या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस होतात अँड डिफरंट अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड अगेन्स्ट डिफरंट पॅथोजन. सो दुसरा डिफरन्स समजला का बघा. पहिला पुन्हा एकदा रिपीट करते आहे. सगळ्यांनी नोटबुकमध्ये हे नोट डाऊन करून ठेवा. हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आणि हा डिफरन्स जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होतात. सो फर्स्ट मी सांगितलं इनेट इम्युनिटी इट इज प्रेझेंट बाय बर्थ and acquired immunity it is acquired by individual during its lifespan. Second तुम्हाला सांगितलं innate immunity it is not specific. acquired immunity it is specific. प्रत्येकाच्या अगेन्स्ट स्पेसिफिक रिस्पॉन्स दिला जातो. सेकंड तुम्हाला सांगितलं innate immunity does not depend on encounter of the pathogen. मीन्स पहिल्यांदा हा पॅथोजन एन्काउंटर झालेला आहे की नाही यावरती डिपेंड करत नाही. फर्स्ट टाईम जरी पॅथोजन बॉडीमध्ये आलेला असेल तरी तसाच रिस्पॉन्स असतो आणि हेच 10व्या वेळी जरी सेम पॅथोजन असेल तरी रिस्पॉन्स सेम दिला जातो. ॲक्वायर्डमध्ये तसं होत नाही. ॲक्वायर्डमध्ये जेव्हा ऑर्गॅनिझम फर्स्ट टाईम बॉडीमध्ये येतो त्यावेळी दिला जाणारा रिस्पॉन्स जो आहे त्याला वेळ लागतो. ॲक्वायर्ड इम्युनिटीला रिस्पॉन्स द्यायला थोडासा वेळ लागतो. कदाचित त्यावेळी डिसीजही होतो पण हळूहळू इंडिव्हिज्युअल त्याच्यामधून रिकवर होतो. त्या पॅथोजनला किल केलं जातं. सेम हा जो पहिल्यांदा ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये आला त्याला फर्स्ट एन्काउंटर असं म्हटलं जातं. जेव्हा सेम पॅथोजन सेकंड टाईम बॉडीमध्ये येतो तेव्हा त्याला सेकंड एन्काउंटर असं म्हटलं जातं. आणि हा जो सेकंड टाईम बॉडीमध्ये येईल त्यावेळी दिला जाणारा इम्युन रिस्पॉन्स अतिशय क्विक असतो आणि इंटेन्स असतो. स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स त्याच्या अगेन्स्ट दिला जातो. सो इनेट इम्युनिटी प्रिव्हियस एक्सपोजरवरती डिपेंड करत नाही. ॲक्वायर्ड इम्युनिटी प्रिव्हियस एक्सपोजरवरती डिपेंड करते की कितव्या वेळेला ती इम्युनिटी त्या पॅथोजनला एक्सपोज होती आहे. सो हा जो डिफरन्स आहे इनेट आणि ॲक्वायर्ड याच्यामधला आपण बघितला. त्यानंतर आज आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप जे आहेत ते पाहणार आहोत. मुलांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही जो लास्ट पॉईंट बघितला की ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे काही युनिक फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक आहेत, तर त्यात पहिलं कॅरेक्टरिस्टिक मी तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ती स्पेसिफिक आहे, स्पेसिफिक असते.
त्यानंतर सेकंड तुम्हाला सांगितलं ही प्रिव्हियस एक्सपोजरवरती डिपेंड करते. ओके. त्यानंतर तिच्याकडं पहिला स्पेसिफिसिटी सांगितला. 2 याच्याकडे डायव्हर्सिटी असते. डायव्हर्सिटी म्हणजे लार्ज व्हरायटीमध्ये पॅथोजन ही रेकग्नाइज करू शकते. सो स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी. तिसरा सांगितला डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ म्हणजे आपल्या आणि फॉरेन सेल यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करता येतं, फरक ओळखता येतो. आणि शेवटचा मुद्दा सांगितला मेमरी. मेमरीमध्ये तुम्हाला सांगितलेलं की फर्स्ट टाईम जर पॅथोजन असेल बॉडीमध्ये आलेला असेल तर त्याला फर्स्ट एन्काउंटर असं म्हणणार. फर्स्ट एन्काउंटर जेव्हा होतो तेव्हा दिला जाणारा रिस्पॉन्स थोडासा स्लो असतो. सेम पॅथोजन सेकंड टाईम आला तर रिस्पॉन्स क्विक आणि इंटेन्स दिला जातो. आणि याचं रिझन म्हणजे हिच्याकडे असणारी मेमरी. फर्स्ट टाईमच्या एन्काउंटरची मेमरी ठेवली जाते आणि सेकंड रिस्पॉन्स स्ट्रॉंग दिला जातो. तर बघा स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ आणि तिसरा तुम्हाला सांगितला मेमरी. तर हे 4 युनिक फीचर आपल्या ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीमकडे आहेत. आता आपली जी ॲक्वायर्ड इम्युन सिस्टीम आहे तिचे टाईप सुरू करण्याआधी इनेट इम्युनिटीचे जे तुम्हाला मी बॅरियर सांगितले त्यातला पहिला बॅरियर तुम्हाला सांगितला होता इपिथेलियल सरफेस. आपले इपिथेलियल सरफेसेस जे आहेत याच्यामध्ये स्किन, म्युकस मेम्ब्रेन, नोजमध्ये असणारे हेअर्स, माउथमध्ये असणारा सलायवा, गॅस्ट्रिक सिक्रिशन अशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा लॅक्रिमल ग्लँड किंवा डोळ्यामध्ये असणारे टियर्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इपिथेलियल सरफेसमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. दुसरा जो तुम्हाला सांगितला ते म्हणजे अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस प्रेझेंट इन द ब्लड. काही अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस ब्लडमध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये मेन 2 सांगितले. एक सायटोकाईन सिस्टीम सांगितली आणि 2 इंटरफेरॉन सांगितले. त्यानंतर सेल्युलार फॅक्टर सांगितले तुम्हाला. आणि सेल्युलार फॅक्टरमध्ये इनेट इम्युनिटीमध्ये मॅक्रोफॅजेस आणि नॅचरल किलर सेल जे आहेत त्या इनेट इम्युनिटीमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. नीट लक्षात ठेवा. त्यानंतरचा सेल्युलार फॅक्टरनंतर नेक्स्ट होता फीवर, की फीवर जर पॅथोजन बॉडीमध्ये आलेला असेल तर बॉडी टेम्परेचर राईज होतं आणि हे बॉडी टेम्परेचर आपली हेल्प कशी करतं हे सांगितलं. आणि सगळ्यात शेवटचं सांगितलेलं ॲक्यूट फेज प्रोटीन. काही बॉडीमध्ये असे प्रोटीन आहेत जे इन्फेक्शननंतर त्यांचा नंबर वाढतो आणि ते जे प्रोटीन आहेत ते आपल्याला डिफेन्समध्ये हेल्प करतात. सो 5 सांगितले. इनेट इम्युनिटीमधले बॅरियर, इपिथेलियल सरफेस, अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड, सेल्युलार फॅक्टर ऑफ इनेट इम्युनिटी, फीवर अँड ॲक्यूट फेज प्रोटीन. आणि इथं आपली इनेट इम्युनिटी संपलेली. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 4 युनिक फीचर जे मी आत्ताच रिवाईज केले. स्पेसिफिसिटी, डायव्हर्सिटी, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ आणि शेवटचा तुम्हाला सांगितलेला तो म्हणजे मेमरी. तर हे सगळे फॅक्टर व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता पुढचा जो पॉईंट आहे टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी हे काय आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आता हे लक्षात आलं असेल ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे इंडिव्हिज्युअल त्याच्या लाईफ टाईममध्ये जी इम्युनिटी ॲक्वायर करतो तिला आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. आणि या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या पॅथोजनला आपण जसे एक्सपोज होतो तशी तशी ही इम्युनिटी जी आहे ती डेव्हलप होत जाते. मग आता ही जी ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे हिचे मेन 2 टाईप आहेत. त्यातला फर्स्ट आहे ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि दुसरा आहे पॅसिव्ह इम्युनिटी. आता नावातच ते इंडिकेट होतं. ॲक्टिव्ह इम्युनिटी जी आहे हिच्यामध्ये आपल्या बॉडीच्या ज्या सेल आहेत त्या ॲक्टिवली पार्टिसिपेट झालेल्या असतात. आणि पॅसिव्ह इम्युनिटी जी आहे हिच्यामध्ये आपल्या बॉडीच्या सेल ॲक्टिवली पार्टिसिपेट होत नाहीत. त्या ॲक्टिवली डायरेक्ट रोल प्ले करत नाहीत. तर इथं दिलेलं आहे बघा ॲक्टिव्ह इम्युनिटी ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलाय. जर अँटीजन बॉडीमध्ये, अँटीजन म्हणजे फॉरेन सबस्टन्स, सुरुवातीला डेफिनेशन सांगितलेली आहे. सो कोणताही फॉरेन सबस्टन्स जो इम्युन रिस्पॉन्स स्टिम्युलेट करू शकतो त्याला आपण अँटीजन असं म्हणतो. तर बघा जर अँटीजेनिक स्टिम्युलस असेल, अँटीजन म्हणजेच फॉरेन सबस्टन्स जर बॉडीमध्ये आलेला असेल तर आपल्या बॉडीच्या सेल स्टिम्युलेट होतात, ॲक्टिवेट होतात आणि रिस्पॉन्स देतात. आणि तो जो आहे रिस्पॉन्स तो ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये येतो. आणि पॅसिव्ह इम्युनिटी आत्ताच तुम्हाला सांगितलं बॉडीच्या सेल कोणताही रोल प्ले करणार नाहीत.
मग कशी इम्युनिटी येईल? तर आपण बाहेरून रेडीमेड अँटीबॉडीज बॉडीमध्ये घेतो आणि जी इम्युनिटी डेव्हलप होते तिला आपण पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. सो या पद्धतीनं ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी असे ॲक्वायर्ड इम्युनिटीचे मेन 2 टाईप केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे ॲक्टिव्ह इम्युनिटीचे अजून 2 पार्ट पडतात. त्यातला पहिला आहे नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. पुन्हा एकदा बघा, हे जे आपण टाईप शिकतोय हे कशाचे आहेत? ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप आहेत. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे किती टाईप केले? ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. सेल पार्टिसिपेट होत असतील तर ॲक्टिव्ह, आणि सेल स्वतः काहीही काम न करता रेडीमेड आपण अँटीबॉडी घेत असू तर ती झाली पॅसिव्ह. त्याच्या पुढे बघा, पुढची जी आहे ती नॅचरल इम्युनिटी असणार आहे. ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता असं का नाव आहे हे बघा, जर नॅचरली तुम्हाला एखादं इन्फेक्शन झालं, नॅचरली एखादा फॉरेन अँटीजन तुमच्या बॉडीमध्ये आला तर तुमच्या सेल ॲक्टिवेट होतात. सो पहिली गोष्ट, अँटीजन कसा आलेला आहे? नॅचरली आलेला आहे, तुम्ही घेतलेला नाही. सो नॅचरली आलेला आहे. 2 ॲक्वायर्ड, तुमच्या सेल ॲक्टिवेट होणार आहेत त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट आणि काम करणार आहेत, आणि सेल ॲक्टिवली काम करणार आहेत म्हणून ॲक्टिव्ह. सो नॅचरल का? तर पॅथोजन नॅचरली बॉडीमध्ये आलेला आहे. ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह का? ॲक्वायर करतोय हळूहळू आणि तुमच्या सेल ॲक्टिवली पार्टिसिपेट होत आहेत म्हणून ॲक्टिव्ह. सो नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी असते? जेव्हा तुम्हाला एखाद्या पॅथोजनचं इन्फेक्शन होतं नॅचरली त्यावेळी. आणि दुसरी जी आहे ती आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी असेल? जेव्हा आर्टिफिशियली तुम्ही एखादं व्हॅक्सिन घेताय त्यावेळी तुमच्या सेल स्टिम्युलेट होतात त्या व्हॅक्सिनमुळे आणि इम्युनिटी डेव्हलप व्हायला लागते. तिला म्हणायचं आर्टिफिशियल. आर्टिफिशियल का? नॅचरल इन्फेक्शन नाही, तुम्ही डेलिब्रेटली व्हॅक्सिन घेतलेलं आहे म्हणून आर्टिफिशियल. ॲक्वायर करताय हळूहळू, आणि ॲक्टिव्ह त्या व्हॅक्सिनमुळे तुमच्या सेल ॲक्टिवेट होत आहेत म्हणून ॲक्टिव्ह. आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. सो यात आणि यात फरक कळला का बघा? दोघांमध्येही अँटीजेनिक स्टिम्युलस असणार आहे, अँटीजन येणार आहे, फक्त इथे नॅचरली येतोय आणि या ठिकाणी तुम्ही व्हॅक्सिन घेताय. पुढचा जो दिलेला आहे तो आहे पॅसिव्ह इम्युनिटी. मग पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय सांगितलेलं आहे? तर पॅसिव्ह इम्युनिटीचेही 2 प्रकार आहेत. तर बघा, पॅसिव्ह इम्युनिटी मुळात याच्यामध्ये आपण रेडीमेड अँटीबॉडीज बॉडीमध्ये घेत असतो. मग याचे 2 प्रकार, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता बघा, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आपल्याला नॅचरली अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये मिळणार आहेत. तर त्या नॅचरली कशा मिळतात ह्या पुढे आपण डिटेल बघू. आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी जी आहे याच्यामध्ये आपल्याला अँटीबॉडीज घ्याव्या लागतात किंवा रेडीमेड अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि नंतर आपण त्या बॉडीमध्ये घेतो, त्या नॅचरली मिळत नाहीत. सो या पद्धतीनं पॅसिव्ह इम्युनिटीचे नॅचरल आणि आर्टिफिशियल असे 2 टाईप आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी जो बोर्डवरती चार्ट ड्रॉ केलेला आहे हा सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. हा चार्ट जर समजला तर याचे डिटेल्स तुम्हाला कळतील. सो ॲक्वायर्ड इम्युनिटीचे किती टाईप आहेत? ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्हचे पुन्हा किती? नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि पॅसिव्हमध्ये नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आता यांचे डिटेल जे मीनिंग आहेत ते आपण नेक्स्ट स्टडी करतोय. तोपर्यंत सगळ्यांनी हा जो चार्ट आहे तो आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा आहे. टेक्स्टबुकमध्ये हा दिलेला नाही आहे, पण जर या टाईपमध्ये चार्ट लिहिला तर ते आपल्या पटकन लक्षात येतं. सो बघा, सो नेक्स्ट आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे जे टाईप त्याचा जो आपण आता चार्ट बघितला तो चार्ट आता आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सो टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी तुम्हाला माहिती आहे. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाईप आहेत, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. त्याच्यामध्ये फर्स्ट बघा ॲक्टिव्ह इम्युनिटी, त्यात फर्स्ट दिला आहे रेझिस्टन्स डेव्हलप ड्यू टू अँटीजेनिक स्टिम्युलस. हा कधी ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी डेव्हलप होते? जेव्हा अँटीजेनिक स्टिम्युलस येतो, म्हणजे जेव्हा एखादा फॉरेन सबस्टन्स बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळी सेल स्टिम्युलेट होतात आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी
डेव्हलप होते. सो फर्स्ट पॉईंट, इट इज डेव्हलप ड्यू टू अँटीजेनिक स्टिम्युलस. अँटीजन जर आला तरच ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप होते. सेकंड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. याच इम्युनिटीला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं. सो दोन्ही पॉईंट लक्षात आले का बघा. ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी डेव्हलप होते, जर अँटीजेनिक स्टिम्युलस आला तरच ॲक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप होते. जर अँटीजन आला नाही तर इम्युनिटी डेव्हलप होणार नाही. सो अँटीजन आल्यानंतर जो काही रेझिस्टन्स बॉडीमध्ये डेव्हलप होतो त्याला आपण ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही जी इम्युनिटी आहे हिलाच ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं. आता ॲक्टिव्ह इम्युनिटी जी आहे तर तिचे दोन मेन टाईप पडतात, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नॅचरल आणि आर्टिफिशियल. मग मगाशीच सांगितल्याप्रमाणे नॅचरलमध्ये काय सांगितलेलं, इट इज ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन. नॅचरली जर एखाद्या पॅथोजनचं तुम्हाला इन्फेक्शन झालं तर त्या इन्फेक्शन झाल्यानंतर तुमच्या इम्युन सिस्टीमच्या सेल ॲक्टिवेट होतात आणि ही इम्युनिटी डेव्हलप होते. ओके, आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजन जेव्हा बॉडीमध्ये एंटर करणार आहे तिथपासून पुढे सेल ॲक्टिवेट होतील आणि अँटीबॉडीज तयार करतील. सो पॅथोजन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर ही इम्युनिटी डेव्हलप होते आणि ही लॉंग लास्टिंग आहे. माहिती असू द्या, एकदा सेल तुमच्या ॲक्टिवेट झाल्या, स्टिम्युलेट झाल्या तर त्यांचं पहिलं काम असतं त्या पॅथोजनला किल करणं आणि त्याबरोबरच त्या अजून एक गोष्ट करतात, त्या म्हणजे मेमरी सेल तयार करून ठेवतात, जेणेकरून सेम पॅथोजनची मेमरी नेक्स्ट टाईमसाठी राहणार आहे. सो बघा, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू इन्फेक्शन आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजन. इन्फेक्शनमुळे ॲक्वायर होते आणि पॅथोजनच्या एंट्रीनंतर ही डेव्हलप होते. नेक्स्ट, इट इज लॉंग लास्टिंग. नेक्स्ट, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी. पहिली सांगितले तुम्हाला नॅचरल, आणि नॅचरल कधी डेव्हलप होते, इन्फेक्शनमुळे जी डेव्हलप होते. नॅचरली पॅथोजन बॉडीमध्ये आल्यानंतर जी डेव्हलप होते ती नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी ही कधी बघा, इट इज इंड्युस्ड ड्यू टू व्हॅक्सिन. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला व्हॅक्सिन म्हणजे काय हे माहिती पाहिजे. काही मुलांना माहिती असेलही, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी समजून घ्या. व्हॅक्सिन जेव्हा तुम्ही कोणत्याही आजारासाठी व्हॅक्सिन घेता, फॉर एक्झाम्पल पोलिओसाठी आपण व्हॅक्सिन घेतो. मग पोलिओसाठी व्हॅक्सिन घेता म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो आहे, तर त्याच्यासाठी कोणतंही आपण अँटीबायोटिक घेत नाही आहे. तर पोलिओ हा डिसीज ज्या व्हायरसमुळे होतो आहे त्या व्हायरसलाच हाफ किल केलं जातं किंवा त्याला पूर्णपणे किल केलं जातं. सो बघा, सपोज जर हा पोलिओचा व्हायरस असेल तर या व्हायरसला एकतर पॅरालाइज केलं जाईल, हाफ किल केलं जाईल. म्हणजे पॅरालाइज करणं किंवा हाफ किल करणं म्हणजे काय, तर जरी तो व्हायरस जिवंत असला तरी आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर तो आपल्याला काहीच त्रास देऊ शकत नाही, किंवा सरळ त्या व्हायरसला किल केलं जातं आणि त्यांच्या ज्या डेड सेल्स आहेत त्या बॉडीमध्ये घेतल्या जातात. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, कुठल्याही डिसीजसाठी तुम्ही व्हॅक्सिन घेताय म्हणजे तो डिसीज कॉज करणारा जो पॅथोजन आहे त्या पॅथोजनला एकतर तुम्ही किल करता किंवा त्याला तुम्ही पॅरालाइज करता आणि त्याच्या ज्या डेड सेल्स आहेत त्या सेल्स आपण बॉडीमध्ये घेत असतो. मग याच्यामुळे काय होतं, तर पहिली गोष्ट त्या सेल आपली बॉडी काय करते, त्या सेलना आयडेंटिफाय करते. म्हणजे या टाईपचा पॅथोजन आहे असं आयडेंटिफाय केलं जातं आणि आयडेंटिफिकेशन नंतर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करायला सुरुवात केली जाते. मग याच्यामध्ये बघा, एक हा व्हायरस घेतल्यामुळे तो डेड असल्यामुळे तो आपल्याला काही त्रास देऊ शकत नाही, आणि दोन, तो व्हायरस आधीच कसा आहे हा बॉडीनं बघून ठेवल्यानंतर फर्स्ट एन्काउंटर झाला, बॉडी आत्ताच त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करेल आणि मेमरीसुद्धा ठेवेल, जेणेकरून सेम जिवंत व्हायरस जरी आपल्या बॉडीमध्ये आला तरी त्याच्या अगेन्स्ट इतका फास्ट रिस्पॉन्स दिला जातो की तो आपल्याला डिसीज कॉज करू शकत नाही. सो याला म्हणायचं व्हॅक्सिन. सगळ्यांना व्हॅक्सिनची कन्सेप्ट कळली आहे का बघा. सो आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटी ही कशामुळे डेव्हलप होते, तर व्हॅक्सिनमुळे डेव्हलप होते. सो व्हॅक्सिन जे आहे ते आपल्या बॉडीमधल्या सेलना स्टिम्युलेट करतं असं व्हॅक्सिन, आणि सेल स्टिम्युलेट झाल्या की काय तयार व्हायला सुरुवात होते, अँटीबॉडी. सो इथं ॲक्टिव्ह इम्युनिटी संपलेली आहे. सो ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये मी काय काय सांगितलं, फर्स्ट
Active immunity or this resistance is developed due to the antigenic stimulus. When antigen enters in our body and stimulus develop, it is called as active immunity. It is also called as adaptive immunity. So active immunity, it is divided into two types. First type is natural acquired active immunity and second is artificial acquired active immunity. So in natural acquired active immunity, immunity is acquired due to infection, and in artificial acquired immunity, immunity is acquired due to vaccine. Okay, so this immunity is long lasting and it develop after entry of pathogen, and when we take the vaccine, that vaccine stimulate the antibody production. Now second type is passive immunity. Now what is passive immunity? See, in passive immunity, it is acquired when ready-made antibodies are received. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये अँटीजन किंवा फॉरेन सेल तुम्ही घेत नाही, तर रेडीमेड अँटीबॉडी तयार करून घेता. म्हणजे या कंडिशनमध्ये आपल्या सेलचं काम तुम्ही ऑलरेडी केलं. सेलचं काम काय असतं जर पॅथोजन आला तर? अँटीबॉडी तयार करणं. ह्या अँटीबॉडी जर तुम्ही रेडीमेड जर बाहेरून घेत असाल तर आपल्या सेलना दुसरं काम राहत नाही. सो रेडीमेड अँटीबॉडी रिसीव्ह केल्या जातात. सेकंड, बॉडी सेल्स डू नॉट टेक ॲक्टिव्ह पार्ट. आपल्या बॉडीच्या ज्या सेल आहेत त्या ॲक्टिवली पार्टिसिपेट होत नाहीत या रिस्पॉन्समध्ये. मग आता पॅसिव्ह इम्युनिटीचे सुद्धा सेम दोन टाईप आहेत, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी अँड आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. नाव नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी म्हणजे काय? तर बघा, इथं ज्या तुम्ही अँटीबॉडीज घेणार आहात, रेडीमेड अँटीबॉडीज, ह्या नॅचरली तुम्हाला मिळणार आहेत. मग नॅचरली कशा मिळणार आहेत? बघा, जेव्हा फिटसची बर्थ झालेली नाही आहे, तो मदरच्या युटेरसमध्येच आहे, त्यावेळी युटेरसमध्ये असताना मदरच्या बॉडीमध्ये, ब्लडमध्ये ज्या काही अँटीबॉडीज तयार होतात, त्या अँटीबॉडीज मदरकडून फिटसकडे दिल्या जातात. आता ह्या कशा दिल्या जातात? तर मदर आणि फिटस यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे, तर बघा, जर हे युटेरस असेल आणि या युटेरसमध्ये जर फिटस ग्रो होत असेल, तर हा जो ग्रो होणारा फिटस आहे आणि ही मदर आहे, यांच्यामध्ये इथं प्लासेंटा नावाचा ऑर्गन डेव्हलप होतो. आणि हा जो प्लासेंटा आहे, या प्लासेंटामधून मदरच्या ब्लडमधल्या अँटीबॉडीज फिटसला सप्लाय केल्या जातात. सो पहिला मुद्दा, रेडीमेड अँटीबॉडीज मिळाल्या का? मिळाल्या, फिटसला मिळाल्या. आणि त्या कशा मिळाल्या? नॅचरली मिळाल्या. तिथं बाकी आपण आर्टिफिशियली काही केलेलं नाही आहे. सो इट इज नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. पहिली गोष्ट, रेडीमेड अँटीबॉडी मिळत आहेत आणि दोन, त्या नॅचरली मिळत आहेत. सो बिफोर बर्थ फिटस रिसीव्ह रेडीमेड अँटीबॉडीज फ्रॉम मॅटर्नल ब्लड. मॅटर्नल अँटीबॉडीज आर रिसीव्ड बाय द फिटस अँड दे आर रिसीव्ड थ्रू द प्लासेंटा. कुठल्या ऑर्गनमधून रिसीव्ह होतात? प्लासेंटा नावाच्या ऑर्गनमधून रिसीव्ह केल्या जातात. आता दुसरा मुद्दा आहे आफ्टर बर्थ. सपोज त्या फिटसची बर्थ झाली, तरी बर्थ नंतर सुद्धा त्याला अँटीबॉडीज मिळतात. आणि कशा मिळतात? तर थ्रू कोलेस्ट्रम. बर्थ झाल्या मदरचं जे फर्स्ट मिल्क असतं, सुरुवातीचं जे स्लाईट येलोविश कलरचं जे मिल्क आहे, त्याला कोलेस्ट्रम असं म्हणतात. अँड दॅट कोलेस्ट्रम इज रिच इन अँटीबॉडीज. त्याच्यामध्ये भरपूर अँटीबॉडीज असतात आणि त्या फिटसला मिळतात. आणि इवन तिथून पुढे जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग सुरू आहे, जोपर्यंत मदर मिल्क त्या फिटसला मिळणार आहे, तोपर्यंत मदरच्या मिल्कमधून त्या अँटीबॉडीज फिटसला मिळतात. सो दिस इज नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. नेक्स्ट इज आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. तर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी काय आहे? तर जेव्हा प्रिपेअर्ड अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्या जातात आणि जी इम्युनिटी डेव्हलप होते, तिला म्हणायचं आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आणि ही जी इम्युनिटी आहे ती शॉर्ट लिव्ड असते. आता प्रिपेअर्ड अँटीबॉडीज कशा? तर एखाद्या ह्युमन बिंगचं सिरम किंवा सगळ्यात बेस्ट जे केलं जातं ते हॉर्सला स्टिम्युलेट केलं जातं. म्हणजे आपला जो पॅथोजन आहे तो हॉर्सच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. सो त्यामुळे हॉर्स जो आहे तो त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करायला सुरुवात करतो. आणि हॉर्सच्या सिरममध्ये ज्या काही अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात, त्या अँटीबॉडीज हॉर्समधून काढून त्या इंडिव्हिज्युअलच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केल्या जातात. याला म्हटलं जातं आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. रेडीमेड अँटीबॉडीज रिसीव्ह केल्या, पण ह्या नॅचरली नाही आहेत, तुम्ही आर्टिफिशियली तयार केलेल्या आहेत आणि मग त्या
इंजेक्ट केलेल्या आहेत. सो बघा आपण आत्ता कंप्लीट केलेलं आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. तिचे 4 फीचर सांगितले आणि हे टाईप सांगितले. ॲक्वायर्डचे 2 मेन टाईप, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ॲक्टिव्हमध्ये सेल ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होतात आणि पॅसिव्हमध्ये रेडीमेड अँटीबॉडी ज्या आहेत त्या रिसीव केल्या जातात. ही इम्युनिटी तेव्हाच डेव्हलप होते जेव्हा अँटीजन बॉडीमध्ये येतो. ओके, ह्याचे 2 टाईप आहेत ॲक्टिव्हचे, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरल कधी डेव्हलप होते? जेव्हा एखाद्या पॅथोजनचं तुम्हाला इन्फेक्शन होतं, नॅचरली अँटीजन जेव्हा बॉडीमध्ये येतो तेव्हा. आणि आर्टिफिशियल कधी? ज्यावेळी तुम्ही व्हॅक्सिन घेता त्यावेळी. नॅचरल ॲक्वायर्डमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे. जर तुम्हाला मिझल्स झाले तर एकदा मिझलच्या आजारामधून तुम्ही रिकवर झाला तर लाईफ लाँग तिथून पुढे तुम्हाला मिझल होत नाही, ती मेमरी लाईफ लाँग ठेवली जाते. आणि सेम व्हॅक्सिनचं मी तुम्हाला पोलिओ व्हॅक्सिन सांगितलं, असंच BCG व्हॅक्सिनचं एक्झाम्पल दिलेलं आहे जे TB साठी घेतलं जातं. सो असे वेगवेगळे DTP नावाचं एक व्हॅक्सिन आहे, त्याच्यामध्ये डिफ्तेरिया, टिटॅनस आणि पर्ट्युसिस यासाठी व्हॅक्सिन घेतलं जातं. ते या आजारांसाठी तिलाच त्रिगुणी लस असं सुद्धा म्हणतात. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचं नेक्स्ट पॅसिव्ह इम्युनिटी सांगितलं. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आपण रेडीमेड अँटीबॉडी ज्या आहेत त्या रिसीव करतो. नेक्स्ट ही जी पॅसिव्ह इम्युनिटी आहे हिची सुद्धा 2 टाईप आहेत, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नॅचरलमध्ये अँटीबॉडीज ज्या आहेत त्या मदरकडून फिटसकडे बिफोर बर्थ प्लासेंटामधून जातात आणि आफ्टर बर्थ मिल्कमधून जातात. आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये सांगितलं की आपण रेडीमेड अँटीबॉडीज ज्या आहेत त्या इंजेक्ट करून घेतो बॉडीमध्ये. आणि हे इंजेक्ट करण्यासाठी अँटीबॉडीज तयार कुठे केल्या जातात? तर मोस्टली हॉर्ससारखे मॅमल्स यूज केले जातात. त्याच्या बॉडीमध्ये पॅथोजन इंट्रोड्यूस केला जातो आणि अँटीबॉडीज तयार करून त्याचं सिरम आपल्याला रिसीव केलं जातं, इंजेक्ट केलं जातं. सो दिस इज अबाउट ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणि इथं आपले इम्युनिटीचे दोन्ही टाईप संपलेले आहेत. पहिला होता इनेट इम्युनिटी आणि दुसरा होता ॲक्वायर्ड इम्युनिटी. दोन्हीही टाईप महत्त्वाचे आहेत. सगळ्यांनी पहिल्यांदा हे व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर कंटेंट हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट टाईप आपण जो स्टार्ट करणार आहोत ते इम्यून सेल, सेल्स ऑफ इम्यून सिस्टीम. इम्यून सिस्टीममध्ये कोणकोणत्या सेल पार्टिसिपेट होतात हे आपण पाहणार आहोत. स्टार्ट करण्याआधी जे बोर्डवरती मी लिहिलेलं आहे शॉर्टमध्ये हे सगळ्यांनी नोट डाऊन करा. नाव आफ्टर कम्प्लिटिंग टाईप्स ऑफ इम्युनिटी नेक्स्ट आपण बघणार आहोत सेल्स ऑफ इम्यून सिस्टीम. सो आता इम्यून सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत याच्यामध्ये तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीम स्टडी केलेली आहे आणि सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये तुम्ही ब्लड सेलचे टाईप शिकला होता. जर क्लासिफिकेशन आठवत असेल तर त्यात जे टाईप तुम्हाला ब्लड सेलचे सांगितलेले ते होते RBC, WBC आणि प्लेटलेट. आणि त्यातल्या ज्या WBCs होत्या या WBCचे 2 टाईप सांगितलेलं, अग्रॅन्युलोसाइट अँड ग्रॅन्युलोसाइट. ग्रॅन्युलोसाइटचे आपण 3 टाईप बघितले, ग्रॅन्युलोसाइटचे ॲसिडोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल असे 3 टाईप आपण ग्रॅन्युलोसाइटचे बघितले. आणि अग्रॅन्युलोसाइटचे 2 टाईप होते, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. तर त्यातल्या ज्या लिम्फोसाइट आहेत याच इम्यून सिस्टीमच्या सेल आहेत. सो लिम्फोसाइट म्हणजेच एक प्रकारची WBC आहे, पण WBCचे बरेच प्रकार पडतात. सो त्याच्यामध्ये एक्झॅक्टली लिम्फोसाइट कुठे येतं हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता सेल्स ऑफ इम्यून सिस्टीम याच्यामध्ये यांनी दिलेले देर आर 2 मेन टाईप्स ऑफ सेल विच इन्व्हॉल्व इन इम्यून रिस्पॉन्सेस. इम्यून रिस्पॉन्समध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या किंवा इन्व्हॉल्व होणाऱ्या 2 मेन टाईप आहेत सेलचे आणि त्यांचे नेम आहेत. एक आहे लिम्फोसाइट, मी आत्ता जे तुम्हाला क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं ते, आणि 2 आहेत अँटीजन प्रेझेंटिंग सेल. तर अँटीजन प्रेझेंटिंग सेल किंवा APC काय असतं हे आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सध्या आपण लिम्फोसाइट डिटेल कशा आहेत ते बघतोय. सो बघा, लिम्फोसाइट ज्या आहेत या इम्यून सिस्टीमच्या मेन सेल आहेत. म्हणजे इम्यून सिस्टीम जी काही रिस्पॉन्स देते त्या या लिम्फोसाइटच्या मदतीनेच रिस्पॉन्स दिला जातो. सो या इम्यून सिस्टीममधल्या अतिशय महत्त्वाच्या सेल आहेत 2. दे अराइज फ्रॉम स्टेम सेल, हिमोसाइटोब्लास्ट. मुलांनो, स्टेम सेल म्हणजे काय?
तर आपला जो बोन आहे, आपल्या बॉडीमध्ये जे बोन्स असतात त्यातल्या लॉंग बोनच्या आतमध्ये बोन मॅरो नावाचा एक सबस्टन्स आहे आणि तो जो बोन मॅरो आहे त्या बोन मॅरोच्या सेल ज्या आहेत त्यांना स्टेम सेल म्हटलं जातं. का त्यांना स्टेम सेल म्हणायचं? कारण एकाच सेलपासून, समजा ही बोन मॅरोमधली स्टेम सेल आहे, तर या एकाच सेलपासून वेगवेगळ्या, म्हणजे हिच्यापासूनच RBC सुद्धा तयार होऊ शकते, हिच्यापासूनच WBC सुद्धा तयार होऊ शकते आणि हिच्यापासूनच प्लेटलेटसुद्धा तयार होतात आणि WBCचे सगळे टाईप. सो एकाच सेलपासून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या सेल तयार होतात, म्हणून त्या सेलला स्टेम सेल असं म्हटलं जातं. आणि स्टेम सेलला म्हटलेले हिमोसायटोब्लास्ट. तर हिमोसायटोब्लास्ट ही जी स्टेम सेल आहे, ह्या स्टेम सेलपासून या लिम्फोसाईट अराईज होतात. मग आता याच्यामध्ये हिमोसायटोब्लास्ट कुठे आहेत? तर इथं ते दोन वेगवेगळे आहेत. फिटस जर तुम्ही बघाल, लहान बाळांचे अजून बोन जास्त डेव्हलप झालेले नसतात आणि फिटसमध्ये ह्या स्टेम सेल, कोणत्या? हिमोसायटोब्लास्ट नावाच्या ज्या सेल आहेत त्या त्यांच्या लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात आणि अडल्टमध्ये कुठे प्रेझेंट असतात? तर अडल्टच्या बोन मॅरोमध्ये. सो काय सांगितलं तुम्हाला? लिम्फोसाईट या इम्युन सिस्टीमच्या मेन सेल आहेत. या लिम्फोसाईट कोणापासून तयार केल्या जातात? तर स्टेम सेलपासून. कोणत्या स्टेम सेलपासून? हिमोसायटोब्लास्ट नावाच्या स्टेम सेलपासून. स्टेम सेलचा अर्थ कळला का? बघा, एकाच सेलपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेल तयार. एक सेल डिवाइड होऊन तिच्यासारखी सेल तयार होणं ही गोष्ट वेगळी आहे, पण एका सेलपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सेलमध्ये डिफरन्शिएट होणं असं जर होत असेल तर त्या सेलला आपण स्टेम सेल म्हणतो आणि तिचं नेम आहे हिमोसायटोब्लास्ट. ही हिमोसायटोब्लास्ट फिटसमध्ये, तिच्या फिटसच्या लिव्हरमध्ये प्रेझेंट असते आणि अडल्टमध्ये त्यांच्या बोन मॅरोमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, तर ही होती लिम्फोसाईट कशी अराईज होते. आता या ज्या लिम्फोसाईट आहेत, या लिम्फोसाईटचे मेन दोन टाईप पडतात. कुठले दोन टाईप आहेत बघा? त्यातला पहिला जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं बी लिम्फोसाईट आणि दुसरा जो टाईप आहे त्याला म्हटलं जातं टी लिम्फोसाईट. आता बी आणि टी असे दोन टाईप का आहेत? यांच्यामध्ये काय फरक आहे? तर हा आपण पुढे बघतोय. सगळ्यात स्टार्ट आपण नावापासून करतोय. सो बी लिम्फोसाईट, लिम्फोसाईटच आहे, फक्त इट डिफरेंशिएट इनटू गट असोसिएटेड बुर्सल लिम्फॉइड टिश्यू. सो इट इज कॉल्ड ॲज बी लिम्फोसाईट और बुर्सल लिम्फोसाईट. सो बघा, बी लिम्फोसाईट ही लिम्फोसाईटच आहे. ती तयार जरी बोन मॅरोमध्ये झाली तरी ती डिफरेंशिएट कुठे होतीये? गट असोसिएटेड बुर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये. गटच्या जवळपास जो लिम्फॉइड टिश्यू आहे, बुर्सल लिम्फॉइड टिश्यू, त्या बुर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये ही डेव्हलप होतीये आणि बुर्सलमधला बी या ठिकाणी यूज केला आहे आणि तिला नेम दिलेलं आहे बी लिम्फोसाईट. सो तयार झाली बोन मॅरोमध्ये त्या स्टेम सेलपासून, पण डिफरन्शिएट किंवा डेव्हलप कुठे झाली? बुर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये आणि त्या बीपासून तिला नाव दिलं बी लिम्फोसाईट. आणि टी लिम्फोसाईट, टी लिम्फोसाईटसुद्धा बोन मॅरोतच तयार झाली, पण ती डिफरन्शिएट किंवा डेव्हलप कुठे होतीये? इट डिफरन्शिएट इन द थायमस ग्लँड. आपल्या चेस्टमध्ये थायमस नावाची एक एंडोक्राइन ग्लँड आहे, तर त्या ग्लँडमध्ये ही लिम्फोसाईट डेव्हलप होते. सो थायमसचा टी, ह्याच्यावरून याला नेम दिलं टी लिम्फोसाईट. सो लिम्फोसाईटचे किती प्रकार आहेत? दोन, एक बी लिम्फोसाईट आणि दोन टी लिम्फोसाईट. असं का नाव दिलेलं आहे? बी लिम्फोसाईटचा बी कुठून आला? बुर्सल लिम्फॉइड टिश्यूपासून आणि टी लिम्फोसाईटचा टी थायमस ग्लँडच्या टीपासून. बी लिम्फोसाईट डेव्हलप कुठे होते? बुर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये आणि टी लिम्फोसाईट थायमस ग्लँडमध्ये डेव्हलप होते. नेक्स्ट बघा, डिफरन्शिएट झालेल्या ज्या लिम्फोसाईट आहेत, म्हणजे बी आणि टी लिम्फोसाईट ज्या आहेत त्या डिफरन्शिएट कुठे झाल्या? बी कुठे झाली? बुर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये आणि टी लिम्फोसाईट थायमस ग्लँडमध्ये. तिथं एकदा डिफरन्शिएट झाल्या की तिथून त्या ब्लड किंवा बॉडी फ्लुइडमध्ये रिलीज केल्या जातात. मग त्याच्यामध्ये प्लाझ्मा किंवा ब्लड किंवा टिश्यू फ्लुइड ह्या सगळ्यांमध्ये त्या रिलीज होतात. सो डिफरन्शिएटेड सेल्स गेट रिलीज्ड इन द बॉडी फ्लुइड. बॉडी फ्लुइडमध्ये रिलीज होतात. त्यातल्या बऱ्याचशा लिम्फ नोड या ठिकाणी सुद्धा राहतात. आता लिम्फ नोड काय आहे? तर बॉडीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला असणारा हा ऑर्गन आहे. त्याचं नोड्युलर, साधारण सर्क्युलर या टाईपचं स्ट्रक्चर असतं. अशा टाईपचा हा टिश्यू असतो
आणि याला लिम्फ नोड म्हणतो. त्याचं लोकेशन बॉडीमध्ये सगळ्या रिजनमध्ये, पण नेक किंवा आर्मपीट ह्या वेगवेगळ्या रिजनमध्ये त्याचा नंबर जास्त असतो. नोड्युलार असतो, गोलाकार साधारण असतो, हा ओव्हल शेपचा असतो. त्यानंतर हा जो लिम्फॉइड ऑर्गन आहे ह्याचं काम काय आहे तर बघा, सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये तुम्ही प्लाझ्मा शिकलेला आहात, ब्लड शिकलेला आहात, तिथंच तो जो टिश्यू फ्लुइड आहे त्याला आपण लिम्फ असं म्हणतो, तर तो लिम्फसुद्धा तुम्ही शिकलेला आहे. तर लिम्फ जेव्हा इथून फ्लो होतं या लिम्फ नोडमधून, त्यावेळी ह्या लिम्फ नोडमध्ये ज्या लिम्फोसाईट आहेत, टी लिम्फोसाईट आणि बी लिम्फोसाईट, ते लिम्फ फिल्टर करतात किंवा स्क्रीन करतात, चेक करतात त्यात अँटीजन आहे का, आणि जर असेल तर त्याला याच ठिकाणी किल केलं जातं. सो बघा मी काय सांगत होते तुम्हाला, तर बी आणि टी लिम्फोसाईट वेगवेगळ्या ठिकाणी डिफरन्शिएट होतात, पण डिफरन्शिएट झाल्यानंतर कुठे रिलीज केल्या जातात, बॉडी फ्लुइडमध्ये रिलीज केल्या जातात. बॉडी फ्लुइडमध्ये रिलीज केल्यानंतर त्यापैकी काही लिम्फ नोडमध्ये सुद्धा राहतात. तर बऱ्याचशा लिम्फ नोडमध्ये राहतात, त्या टाईपचा ऑर्गन आहे, बॉडीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आहे तो. नेक्स्ट बी लिम्फोसाईट जो रिस्पॉन्स देतात अँटीजनच्या अगेन्स्ट, त्या रिस्पॉन्सला ह्युमरल रिस्पॉन्स किंवा अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स AMIS, अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स असं सुद्धा म्हटलं जातं. हे नीट लक्षात ठेवा, याच्यावरती MCQना क्वेश्चन असतो. बी लिम्फोसाईट जो रिस्पॉन्स देतात त्या रिस्पॉन्सला काय म्हणायचं, एकतर ह्युमरल किंवा ह्या बी लिम्फोसाईटच अँटीबॉडी तयार करतात आणि अँटीबॉडी तयार करून अँटीजनला किल करण्याचं काम करतात, म्हणून त्या रिस्पॉन्सला म्हणायचं अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. सो बघा, बी लिम्फोसाईट ज्या रिस्पॉन्स देत आहेत तो आहे ह्युमरल किंवा अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स AMIS. पुढे बघा, टी लिम्फोसाईट जो काही रिस्पॉन्स देतात त्या रिस्पॉन्सला सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स असंही म्हटलं जातं. सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स कारण या कोणतं केमिकल तयार किंवा असं अँटीबॉडी तयार न करता डायरेक्ट सेल त्या पॅथोजनला किल करण्यासाठी पार्टिसिपेट होते. सो इट इज कॉल्ड ॲज सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. आता बघा, दोन्हीही बी लिम्फोसाईट किंवा टी लिम्फोसाईट कोणतीही सेल असेल, त्यांना जर ॲक्टिवेट व्हायचं असेल, काम करायला सुरुवात करायची असेल, तर दोघांनाही अँटीजेनिक स्टिम्युलाय गरजेचं आहे. म्हणजे जर अँटीजन आला तरच ह्या स्टिम्युलेट होतात, ॲक्टिवेट होतात आणि त्यांचं काम करायला सुरुवात करतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बी सेलची रिस्पॉन्स देण्याची किंवा पॅथोजनला किल करण्याची मेथड वेगळी आहे आणि टी सेलची पॅथोजनला किल करण्याची मेथड वेगळी आहे. तर आता त्यांच्या मेथड कशा आहेत ते आपण नेक्स्ट डिटेल बघतोय. सो त्याच्या आधी पुन्हा एकदा बघा, सेल्स ऑफ इम्युन रिस्पॉन्स, इम्युन सिस्टीम. सो इम्युन सिस्टीमच्या मेन सेल कोणत्या आहेत तर दोन मेन सेल आहेत, लिम्फोसाईट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. लिम्फोसाईट ज्या आहेत ह्या मेन सेल आहेत जास्त रिस्पॉन्स देणाऱ्या. ह्या कोणापासून अराईज होतात, स्टेम सेल. स्टेम सेलचा नेम काय आहे, हिमोसायटोब्लास्ट. ह्या स्टेम सेल कुठे असतात, जर फिटस असेल तर त्याच्या लिव्हरमध्ये आणि जर अडल्ट असेल तर त्यांच्या बोन मॅरोमध्ये असतात. लिम्फोसाईटचे किती प्रकार आहेत, दोन, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. बी लिम्फोसाईट का म्हणायचं, त्याच स्टेम सेलपासून तयार झाली आहे बोन मॅरोमधल्या, पण डिफरन्शिएट कुठे होणार आहे तर बुर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये. आणि टी लिम्फोसाईट कुठे डिफरन्शिएट होणार आहे, थायमस ग्लँडमध्ये. नेक्स्ट बघा, डिफरन्शिएटेड ज्या काही सेल आहेत त्या सेल त्या ऑर्गनमधून एस्केप होतात आणि बॉडी फ्लुइडमध्ये सर्क्युलेट करतात. बऱ्याचशा लिम्फोसाईट ज्या आहेत त्या लिम्फ नोडमध्ये तिथे स्टे करतात किंवा राहतात. आता बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट दोघांचाही रिस्पॉन्स अँटीजनला जो दिला जातो तो वेगवेगळा आहे. अँटीजनला किल करण्याची मेथड वेगवेगळी आहे. सो बी लिम्फोसाईटचा जो रिस्पॉन्स असतो त्याला म्हटलं जातं ह्युमरल ऑर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स, आणि टी सेलचा जो रिस्पॉन्स आहे त्याला म्हटलं जातं सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, ह्या दोघांनाही बी आणि टी लिम्फोसाईट दोघांनाही ॲक्टिवेट होण्यासाठी अँटीजेनिक स्टिम्युलायची गरज असते. अँटीजन जर आला तरच ह्या स्टिम्युलेट होऊ शकतात. सो दिस इज अबाउट दी सेल्स ऑफ इम्युन सिस्टीम. आता आपण टी लिम्फोसाईट पॅथोजनला कशा किल करतात किंवा त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे तो बघणार आहे आणि त्यानंतर बी.
तोपर्यंत बोर्डवरचे इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते शॉर्टमध्ये नोट करा, म्हणजे ते तुम्हाला ते पॉईंट वाईज रीड करून अजून लक्षात येईल. सो नेक्स्ट बघा, मेकॅनिझम ऑफ रिस्पॉन्स ऑफ टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट पॅथोजनच्या अगेन्स्ट कसा रिस्पॉन्स देतात ते आपण बघतोय. सो जेव्हा एखादा पॅथोजन बॉडीमध्ये येतो त्या अँटीजनमुळे, AG हा शॉर्ट फॉर्म अँटीजनसाठी यूज केला जातो आणि जर AB असं लिहिलं तर ते अँटीबॉडीसाठी असतं. सपोज एखादा अँटीजन जर बॉडीमध्ये आला तर तो जो अँटीजन आहे त्यामुळे इट स्टिम्युलेट टी लिम्फोसाइट, त्याच्यामुळे टी लिम्फोसाइट ज्या आहेत त्या स्टिम्युलेट होतात आणि टी लिम्फोसाइट जर स्टिम्युलेट झाल्या तर त्या स्वतःचे 4 क्लोन तयार करतात. इट प्रोड्युसेस 4 क्लोन. ठीक आहे. सो पहिलं मी सांगितलं, जर बॉडीमध्ये अँटीजन आला तर त्या अँटीजनमुळे टी लिम्फोसाइट स्टिम्युलेट होतात आणि स्टिम्युलेट होऊन स्वतःचे किती क्लोन तयार करतात, तर 4 क्लोन तयार करत असतात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे जे 4 क्लोन म्हणजे काय, तर स्वतःच्याच कार्बन कॉपीज तयार करणं, सेम स्वतःसारख्याच सेल तयार करणं. सो जर ही एक टी लिम्फोसाइट असेल तर स्वतःसारख्याच 4 सेल तयार करते. तर त्यातली पहिली जी सेल आहे त्या सेलला म्हटलं जातं हेल्पर सेल. मी TH असं लिहिते. THH म्हणजे हेल्पर टी सेल, हेल्प करणारी. हेल्प कशी करते ते आपण बघणार आहोत. दुसरी जी आहे ती किलर सेल किंवा सायटोटॉक्झिक सेल असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही जी दुसरी आहे ती किल करणारे डायरेक्ट पॅथोजनला. कशी किल करते ते आपण बघूयात. सो पहिली हेल्पर सेल, किलर सेल किंवा हिलाच म्हणायचं सायटोटॉक्झिक सेल. तिसरी जी आहे ती सप्रेसर सेल, इम्युन सिस्टीमला सप्रेस करणारी. आता का सप्रेस करेल आणि कशी सप्रेस करेल. आणि शेवटची आहे मेमरी सेल. सो किती प्रकारच्या सेल तयार होतात, 4 प्रकार किंवा 4 क्लोन तयार होतात. प्रत्येक क्लोनचं काम वेगळं आहे. सो पहिला क्लोन आहे हेल्पर सेल, टी हेल्पर सेल, टी सायटोटॉक्झिक सेल किंवा किलर सेल, त्यानंतर ही सप्रेसर सेल आणि मेमरी सेल. सो पुन्हा एकदा रिपीट करते. जेव्हा अँटीजन बॉडीमध्ये येतोय आणि अँटीजन बॉडीमध्ये आल्यानंतर जर टी लिम्फोसाइट ॲक्टिवेट झाल्या तर ॲक्टिवेट झाल्यानंतर टी लिम्फोसाइट स्वतःचे 4 क्लोन तयार करतो. 4ही क्लोनची नावं बघा, हेल्पर सेल, सायटोटॉक्झिक किंवा किलर सेल, सप्रेसर सेल आणि मेमरी सेल. मग आता ह्या सगळ्या सेल्स काम कसं करतायत हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल पाहणार आहोत. आजच्या लेक्चरला तुम्ही जे काही आज कंटेंट बघितलं ते एकदा रिवाईज करा. आपण सगळ्यात पहिल्यांदा ॲक्वायर्ड इम्युनिटी हा इम्युनिटीचा दुसरा टाईप डिटेल बघितला. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, ॲक्वायर्ड इम्युनिटीचे 2 टाईप, ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्टिव्हचे पुन्हा 2 टाईप आहेत, नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. तसेच पॅसिव्हचेही 2 सांगितले, नॅचरल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटी कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं इम्युन सिस्टीमच्या सेल. सो मी तुम्हाला 2 इम्पॉर्टंट सेल सांगितल्या, लिम्फोसाइट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. सो लिम्फोसाइट काय आहेत, त्या कशा आणि कुठे प्रोड्यूस केल्या जातात आणि त्यांचे टाईप कुठले हे मी तुम्हाला सांगितलं. त्यापैकी टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइट ह्या दोन्हीही आपण डिटेल बघतोय. त्यात तुम्हाला शेवटी सांगितलं की टी लिम्फोसाइटची रिस्पॉन्स देण्याची मेथड वेगळी आहे आणि बी लिम्फोसाइटची रिस्पॉन्स देण्याची मेथड वेगळी आहे. सो दोन्हीच्या जे रिस्पॉन्स आहेत ते रिस्पॉन्स आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. आज टी लिम्फोसाइटबद्दल जे सांगितलं की स्टिम्युलेट झाल्यानंतर टी लिम्फोसाइट 4 क्लोन तयार करते, हेल्पर सेल, किलर सेल, सप्रेसर सेल आणि मेमरी सेल. इथपर्यंतचं कंटेंट सगळ्यांनी टेक्स्टबुकमधून व्यवस्थित रीड करायचं आहे आणि बोर्डवरती जे काही कंटेंट शॉर्टमध्ये दिलेलं असेल ते व्यवस्थित लिहून ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडक्यात लक्षात ठेवायला हेल्प होईल. थँक्यू.